आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची बॅक नेक आणि फ्रंट नेकची स्टिचिंग आणि कटिंग दाखवणार आहोत। पण सगळ्यात पहिले मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि हा 36 साइजचा बॅक नेक आहे आणि ही कस्टमरच्या आवडीप्रमाणे डिझाइन मी टाकलेली आहे। त्यांनी चौकोनी सांगितला होता आणि सध्या हे ब्लाऊज खूप ट्रेंडला चालू आहे। तर मग मी आता ह्याची बॅक नेकची डिझाइन टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मागची डिझाइन। आणि ह्याला बॅक नेक हुक आहे। छान व्यवस्थित असं आता मी आधी पहिले बॅक कापून घेते। बॅक नेक एकदम व्यवस्थित आणि हळूहळू कट करून घ्यायचं। आपण ह्याचा वेगळा हा नंतर कटिंग करते। सगळ्यात पहिले मी हा बॅक साइडची डिझाइन बनवून घेते आणि हा मी कपडा सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे। आता मी खालच्या बाजूने छान शिलाई मारून घेते। आता आपल्याला गळा पण ह्याचा रेडी करून घ्यायचा आहे। हे बघा, मी हा चौकोनी गळा टाकलेला आहे। कस्टमरनी बोललं त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठला पण गळा तुम्ही बॅक नेकला टाकू शकता। आणि ह्याला ना आपल्याला बॅक हुक आहे त्याला, कारण हे 3 पीस प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज आहे। आता मी हा गळा रेडी करून घेते एकदम हळूहळू। बघू शकता तुम्ही। आता मी ही थोडीशी सुई इथे उचलून घेतली, आता परत टाकली आणि हे शिवलेस ब्लाऊज आहे। तर मग आता मी हे पण लगेच शिवून घेते। शिवलेस असल्यामुळे इकडच्या पण साईडचा असं शिवून घेते। आता आपण ही कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला ब्लाऊज जर पलटून वगैरे घ्यायचं नसेल ना, तर मग तुम्हाला पायपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही तसे पण करू शकता। पण ही एकदम सोपी आणि इझी पद्धत आहे गळा पलटवण्याची आणि फिनिशिंग पण खूप छान येते याच्याने। तुम्ही ही पण ट्रिक वापरून बघा आणि तुम्हाला ब्लाऊज शिवण्याच्या ह्याच्या वेळेमध्ये पण तुम्हाला जाणवेल का आपला किती वेळ वाचलेला आहे। कारण आता दिवाळीचे सीझन आहे, कस्टमर भरपूर म्हणजे प्रत्येकाकडे कस्टमर असतीलच। आता मी साईड्स पण कट करून घेते। असे बारीक बारीक तुम्ही ह्याला कचके मारून घ्यायचे आणि
लक्ष द्यायचं का आपला कपडा वगैरे असं म्हणजे जास्त फाटल्या वगैरे नको जायला. हे बघा असं एकदम छोटे छोटे, कारण ह्याच्याने ना फिनिशिंग खूप छान येते गळ्याची वगैरे. तसंच मी आता हाताच्या ह्याला पण करून घेते. हे बघा मी अशा प्रकारे गळा पलटून घेते. हे बघा असा गळा पलटून घ्यायचा आहे, म्हणजे एका वेळेस तुमचे गळा मोंढा हे पार्ट शिवून रेडी होतात आणि तुमचा तेवढा टाईम पण वाचतो. बघू शकता. आता आपण ह्याच्यावर दाब शिलाई मारून घेऊ. आता आपण ह्याच्यावर दाब शिलाई करून घेऊ. एकदम प्रॉपर आणि हळूहळू दाब शिलाई ह्याच्यावर करायची. हे असा अस्तर दिसायला नको अशी शिलाई तुम्ही ह्याच्यावर टाकून घ्यायची. एकदम हळू आणि एकदम छान, म्हणजे तुम्ही जशी फिनिशिंग कस्टमरला द्याल तसे तुमचे कस्टमर पण वाढतील. बघू शकता तुम्ही. आता मी हे पूर्ण इकडं पण तशी शिलाई मारून घेणार, इकडे मारणार आणि दाखवणार तुम्हाला. बघू शकता तुम्ही किती परफेक्ट असं आपलं छान बॅक नेक शिवून रेडी आहे. छान दिसतंय ना. आता मी ह्याला ना टक्स पाडून घेते मागे. बघू शकता तुम्ही माझ्या ब्लाऊजचा हा फायनल लुक आहे आणि किती सुंदर आलाय. थांबा तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आणि गळा वगैरे बघा, बॅक साईड दाखवते. तर असा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. आणि तुम्हाला हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ब्लाऊजबद्दल तुम्हाला जर काही कमेंट वगैरे द्यायच्या असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा का तुम्हाला ब्लाऊज आणखीन कुठले कुठले डिझाईनचे बघायला आवडतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.